अशी लिहिलेली चिठ्ठी सोडून मरियम रझानं पाकिस्तान इंटरनॅशनल एअर सर्व्हिसला आणि अर्थातच पाकिस्तानला टाटा केला आणि ती एकाएकी गायब झाल्याचं घोषित करण्यात आलं। पण नेमकी ती गेली कुठं आणि अशी अचानक गायब होण्यामागे नक्की कारण काय? यापूर्वी असा प्रकार पाकिस्तान सोबत झाला आहे का? जाणून घेऊयात या व्हिडिओत। पाकिस्तानमधील विमान सेवा देणारी शासकीय कंपनी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स सध्या एका वेगळ्याच अडचणीचा सामना करते। पाकिस्तान एअरलाइन्सचे क्रू सदस्य कॅनडामध्ये गेल्यानंतर बेपत्ता होत आहेत। 2019 सालापासून असं सुमारे 8 ते 9 सदस्य कॅनडामध्ये गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली। मरियम रझा या नावानं त्यात आज अजून एक भर पडली। इस्लामाबादहून निघालेले पाकिस्तानचं विमान 26 फेब्रुवारी रोजी टोरंटोमध्ये पोहोचलं। 27 फेब्रुवारी रोजी या विमानाचा कराचीला परतीचा प्रवास होता। मात्र यावेळी मरियम रझा कामावर आलीच नाही। त्यामुळे विमानतळ यंत्रणेनं मरियमच्या खोलीची तपासणी केली असता तिचा एअर होस्टेस गणवेश आणि त्यासोबत चिठ्ठी आढळून आली। वास्तविक पाकिस्तानच्या एअरलाइन्सचा वापर करून दुसऱ्या देशात पळ काढणारी मरियम ही पहिली क्रू मेंबर नाही। गेल्याच महिन्यात PIAचे फ्लाईट अटेंडंट फैज मुख्तार हे कॅनडामध्ये असेच बेपत्ता झाले होते। 2018 साली माहिरा नावाची क्रू मेंबर अशा पद्धतीनं गायब होणारी पहिली महिला। त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर 2023 मध्ये अयाज कुरेशी, खालिद अफरीदी, फिदा हुसेन शाह हे क्रू मेंबर कॅनडात गेल्यानंतर परागंदा झाले। आश्चर्याची गोष्ट म्हणजे अगोदर गायब होणारे सदस्य पुढील सदस्याला गायब होण्यास आणि त्यानंतर कॅनडामध्ये स्थिर स्थावर होण्यास आवर्जून मदत करतात असं दिसून आले। पण अशा प्रकारे क्रू मेंबर गायब का होत आहेत? तर त्यामागं राजकीय आणि आर्थिक कारणेच प्रामुख्यानं आहेत। स्थापनेपासून आज ताग्यात पाकिस्तान कधीही स्थिर राहिलेलाच नाही। नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्येही आपल्याला ही बाब प्रकर्षानं दिसून येते। ढासळलेली अर्थव्यवस्था आणि अस्थिर राजकीय परिस्थितीमुळं महागाईनं टोक गाठलं। जोडीला पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्समधील क्रू सदस्यांना मिळणारं कमी वेतन आणि एअरलाइन्सचे अधांतरी भवितव्य यामुळं क्रू सदस्यांना स्वतःच्या भविष्याची चिंता वाटणं साहजिकच। त्यामुळे कॅनडामध्ये गेल्यानंतर मायदेशी परतण्याऐवजी ते तिथंच राहणे पसंत करतायत। पाकिस्तान सरकारच्या वतीनं यासाठी अर्थातच कॅनडाला जबाबदार धरलं जातंय। कॅनडाच्या भूमीवर उतरलेल्या नागरिकांच्या न्याय्य हक्कांचं रक्षण करण्यात कॅनडा सरकार उदारमतवादी धोरणं राबवत असल्यामुळंच अशा घटना वारंवार होत असल्याचं पाकिस्तान सरकारचं म्हणणं आहे। पाकिस्तानच्या या आरोपांवर अद्याप कॅनडा सरकारनं काहीच प्रतिक्रिया दिलेली नसली तरी पाकिस्तानच्या एकूण धोरणांचा विचार करता अशा पद्धतीनं गायब होण्याच्या घटना भविष्यात देखील नक्कीच घडतील अशी प्रतिक्रिया पाकिस्तानमधील विचारवंतांनी माध्यमांकडे नोंदवली आहे।